समिती सचिव सन्माननीय आदरणीय नितीनदादा घाडगे साहेबांचा इथे आम्ही काही सन्मान घेणार आहोत। नितीनदादा घाडगे स्टार क्रिकेटर एरणी खुर्द, चांगली ते आपण त्याची मॅच पाहिली, चांगली बॅटिंग पाहिली, त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत। परंतु फटका बसलाय, बॉल हवेमध्ये, कॅचचा कॉल आणि ते फिल्डर थोडेसे बंबरत असताना पुढे आले आणि त्याच्यानंतर कॅच ड्रॉप, बॉल हाताला स्पर्श झाला नाहीये आणि बॉल चालू ते सीमारेषा पार प्रताप सकपाळच्या बॅटमधून आलाय चौकार। चांगली ते सुरुवात प्रताप सकपाळने केलेली आहे। पहिला बॉल इथे डॉट आल्याच्या नंतर इथे प्रताप सकपाळच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौका मागे देखील आपण मॅच पहिली, प्रताप सकपाळची बॅटिंग अप्रतिम झाली। या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीची तो बॅटिंग करतोय। 4 धावा इथे ऍड करूया आपण। जबरदस्त स्पर्धा आपण शिवशक्ती चषक 2026 एक शानदार पर्व आपण पाहत आहोत। चौकार आला, चौकारच्या मैत्रिणी 4 धावा ऍड झालेल्या आहेत। दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेले आहेत। दोन्ही संघाने चांगली ताकद लावलेली आहे पहिल्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये सज्ज झालेले आहेत। हाई फटका सुरेख आहे, अप्रतिम टायमिंग, मैदानाच्या बाहेर टाळ्यांचा कडकडता आवाज येत असताना ठोकलाय तो दर्जेदार षटकार। जाणला जातो मोठ्या स्ट्रोकसाठी आणि बहुमान चर्चेमध्ये असलेला खेळाडू सध्या प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। मागील देखील मॅच मध्ये जबरदस्त इथे पारिक केलं आणि ह्या देखील फर्स्ट इनिंग मध्ये आणि व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये चांगली इथे बॅटिंग करतोय। एक चौकार, एक षटकार, 3 बॉलच्या वाटेबाकी 10 धावा इथे जमा केल्यात। चांगलं टायमिंग, गोलंदाज थोडेसे बंबल झालेले आहेत। रेड बॉल इथे सांगतो होते 10 धावा धाव फलकावरती सुरुवात चांगली झालेली आहे। हमारा ओपनर कैसा हो, हमारा ओपनर प्रताप सकपाळ जैसा हो, अप्रतिम बॅटिंगचा जलवा मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि सध्या प्रचंड फॉर्म मध्ये प्रताप दिसलाय। परंतु काय वेग टाकलाय, जेवढी ताकद होती तेवढी ताकद लावली आहे साहिल जाधवने या बॉलच्या पाठीमागे आणि ते डॉट बॉल इथे येत असताना चांगला बॉल रिलीज केलेला आहे। डॉट बॉलची होते सांगता 4 बॉलचा खेळ समाप्त। 10 धावा धाव फलकावरती एक चौकार, एक षटकार, सुरुवात चांगली झालेली आहे दोन्ही टीमची। परंतु विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, खास करून प्रताप सकपाळची त्यांच्या टीमसाठी महत्वाची विकेट आहे आणि देवसेना टीमसाठी देखील तितकीच महत्वाची विकेट आहे। बॉलला सोडून दिलं, जाऊन दिलं, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा कॉल। अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये होती। 11 धावा धाव फलकावरती 22 या टेनिस क्रिकेट या वाढीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण ही कव्हर करत आहोत। 11 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आल्या। दोन्ही फलंदाज आपण पाहिले, प्रताप सकपाळ, सुशांत सकपाळ मागील देखील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, पार्टनरशिप डेव्हलप केली होती आणि आता देखील या मॅच मध्ये प्लॅनिंग तोच असणार आहे। त्याच संयोजनाने खेळायचं आहे, त्याच नियमाने खेळायचं आहे आणि त्याच प्लॅनिंग करत असताना जे नियोजन तुम्ही करताय आणि आतापर्यंत सक्षम नियोजन राहिलंय। आणखीन एक फायर केलं, या बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। ओ हो 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 हो, काय घडलं तरी ते कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे। प्रताप सकपाळची आपण एरणे टीमनं कॅच ड्रॉप झाला, त्याची बॅटिंग चालली गेली। आम्ही काही सन्मान घेतोय मुख्य व्यासपीठावरती। किती सर धावा आहेत तर 4 धावा इथे पळून काढलेल्या आहेत। वा, गुड रन इन द बिटवीन द विकेट, म्हणजे प्रताप मोठे फटके खेळतो देखील आणि प्रताप अशा 4-5 धावा काढतो देखील। 16शी संघर्ष समिती विद्यमान सचिव सन्माननीय नितीनदादा घाडगे यांचा आम्ही ते सन्मान घेणार आहोत। आयोजक कमिटीच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल चेअरपासून थोडासा दूर ठेवला होता। बॉल इथे एक सिंगल धाव इथे प्राप्त होते। बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात त्या एकूण 16 धावा धाव फलकावरती लाकवड बी टीमच्या चांगली बॅटिंग साकारलेली आहे। 15 धावा प्रताप सकपाळच्या बॅटमधून आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। चला मी काही सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावरती। 16शी संघर्ष समिती सचिव सन्माननीय आदरणीय नितीनदादा घाडगे स्टार क्रिकेटर त्यांचा मी ते सन्माननीय आयोजक समितीच्या माध्यमातून घेत आहोत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे। 16 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत लागल्यात। बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे समीर जाधव, टीमचा कॅप्टन आहे, प्रमुख खेळाडू आहे। धावा रोखायच्या आहेत, विकेट घ्यायच्या आहेत। आतापर्यंत जे नियोजित बॅटिंग केलेली आहे दोन्ही बॅटरने, परंतु सुशांत सकपाळचा प्रथम स्ट्राईक घेतला, दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळतंय आणि या स्ट्राईकच्या नुसार चांगली बॅटिंग करत असताना बॉलला दिली ते धडक, बॅटमधनं आवाज इथे आलाय कडक, बॉल सीमा पार। सुशांतला जशी स्ट्राईक मिळाली त्याने ठोकलाय षटकार। जबरदस्त इथे टायमिंग, उंच माझा झोका आणि हवेशी गप्पा मारत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर निघालाय। 6 धावा इथे आल्यात। टोटल झाल्या धाव फलकावरती आतापर्यंत एकूण 22 धावा।
जबरदस्त जोडी मैदानाच्या आतमध्ये तोडफोड बॅटिंग करते. या जोडीला थांबवायचं आहे, या जोडीला रोखायचं आहे, तर चांगली नियोजन प्लॅनिंग तुम्हाला करावे लागेल. टप्प्यावरती फोकस, टप्प्यावरती ताबा ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. 22 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागलायत. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. समीर तयार. बॉल थोडासा दबाव पाहायला मिळतोय. सध्याच आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंबहुना रबर बॉल क्रिकेट असू द्या, लाकूड बसिंग संघ हा नेहमीच आपल्याला चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. ऑन साईडला बॉलला ट्रेन केले, फाईन लेगला बॉल चाललाय, सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. सिंगलची धाव, सिंगलची मदत, सिंगलची टोटल 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. चांगले ते मेंटेन बॅटिंग आतापर्यंत दोन्ही फलंदाज करतायत शांत पद्धतीने. म्हणजे सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर सध्या क्लायमेट एकदम शांत आहे, गरमी नाहीये, पावसाचे दिवस आहेत, रबर बॉल क्रिकेट आहे, प्रत्येक जण पावसाची वाट पाहत असतो. आजचा दिवस स्पेशल आहे आणि ते एक सिंगल धावी ते मिळत असताना कमबॅक केलंय गोलंदाजानं. कमबॅक तर तुम्हाला करावे लागेल. कमबॅक करताय तर मॅचमध्ये तुम्ही फाईट करता, हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. आणि कमबॅक करत असताना इथे समीर जाधव. नेक्स्ट बॉल इथे समीरचा, समोर असणार आहे सुशांत. 2 बॉलच्या बॅटमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परंतु बॉलला सोडून दिलंय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल अधिकचा आपण पाहिला तर बाहेर चाललाय, जास्तीचा टर्न झालाय. आणि इथे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. पहिल्याच धावा मोठ्या स्ट्रोकने आल्या होत्या आणि आता अतिरिक्त धावेने देखील बॉलनी धावा येऊ लागल्यात. हाच बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल इथे डॉट आहे, चांगला बॉल. मागील बॉलवरती आपण पाहिलं तर वाईट गेला होता आणि हा बॉल इथे चांगला टाकलाय. बॉल फिरवलाय समीरने. टप्पा थोडासा पाठीमागे घेतलाय, टप्पा थोडासा अलीकडे घेतलाय. डॉट बॉलचे होते सांगता, चांगला इथे बॉल. समीरने कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मागील 2 बॉलच्या पाठीमागे फक्त 2 धावा दिल्यात आणि जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. ओहो, पुढे आला, एक पाऊल फक्त पुढे टाकलंय आणि बॉलला इथे पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत सकपाळच्या बॅटमधनं आणखीन एक कडक प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. दोन्ही फलंदाज थांबायचं नाव घेत नाही. या खेळपट्टीचा चांगला अभ्यास केलाय आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सध्या आपल्याला बॅटिंग पाहायला मिळत आहे. षटकाराला 30 धावा धावफलकावरती आपण अद्याप आतापर्यंत सजल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग, टोलीजंग फटके पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ सेट आहेत. बॉल सोडून दिले बॅटरने. व्हाईट बॉलचा इथे कॉल, अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. 30 धावा अद्याप आतापर्यंत लागलेल्या आहेत. 31 झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 31 धावा धावफलकावरती दोन्ही बॅटरनी चांगली बॅटिंग केली, पार्टनरशिप डेव्हलप केलेली आहे या मॅच मध्ये. उचली घेणारा हा बॉल, वन बाउन्सचा इथे कॉल दिलेला आहे. चांगला इथे बॉल समीरसाठी, देवसरे टीमसाठी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ समाप्त. 31 धावा धावफलकावरती. याही देखील षटकामध्ये आतापर्यंत अद्याप त्या 15 धावा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 षटकार सुशांतच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर होता. टायमिंग अप्रतिम आहे, गॅप मोठा आहे तिथे आणि धावांचा तोटा होणार नाहीये. बॉल चालय इथे सीमा पार, फ्लाइंग क्रेडिबल क्रेजी शॉट, षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात एकूण 37 धावा. जबरदस्त बॅटिंग. या षटकामध्ये 21 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार तेही सुशांतच्या बॅटमधून. सुशांतने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. प्रताप सकपाळ 6 बॉल 15 धावेचं योगदान, 19 धावा सुशांतच्या बॅटमधून आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती कोण आहे? सूरज आलेले आहेत. विकेट घ्याव्या लागतील किंबहुना तुम्हाला डॉट बॉल कमीत कमी धावा देणं तितकं महत्वाचं आहे. सोडून दिला बॉल प्रतापने. थोडंसं दडपणामध्ये पाहायला मिळतोय कारण का 2 षटकांमध्ये कोणते विकेट आले नाही आणि त्याच कारणामुळे गोलंदाजांवरती थोडासा दबाव येतो आणि आपण कित्येक वेळा पाहिलंय. व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त धाव, 38 धावा धावफलकावरती. मागील देखील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग प्रतापने केली होती, सुशांतने केली होती आणि आता ते देखील दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करत आहेत. ओहो, प्रताप थांबणार नाहीये. तो लांबच लांब मारतोय. बॉल चालय ते सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन, चित्राच्या डोक्याच्या वरनं फटका दमदार आहे, कडक आहे, षटकार. जबरदस्त बॅटिंग. जोपर्यंत प्रताप उभा आहे ना तोपर्यंत धावा तुम्हाला पाहायला मिळतील, मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील. सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊस नाहीये, परंतु
पावसासारख्या धावा जमवण्याचं काम करतोय प्रताप आणि सुशांत. षटकारालय सूरजच्या विरोधामध्ये धावसंख्येला आकार. टोटल झालं तर एकूण धाव फलकावरती 44. फटका इथे फर्स्टला आहे. दोन लँड मध्ये बॅक फक्त इथे एकच धाव मिळतंय. एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. सिंगलनी फरक पडणार नाहीये. 45 धावा धाव फलकावरती. प्रथम बॅटिंग करते. टॉस जिंकला होता दिवसर टीमनं. त्याच्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु असा निर्णय असं वाटतंय की अंगलट आलाय. परंतु एक इनिंग बाकी आहे, परंतु या ओव्हरमधले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावा जमा झालेल्या आहेत. 7+ धावा होतील का? होऊ शकतात. प्रताप आणि सुशांत बॅटिंग करतात. दडपण दडपण आणि दडपण फक्त पाहायला मिळतंय गोलंदाजांवरती. नेक्स्ट बॉल. सूरज तयार. आणखी नेक्स्ट शॉट बॉल. हुक केलं या बॉलला. फटका फसलाय. कॅचचा कॉल. शंकर दादा आहेत आणि ओ हातातून कॅच इथे ड्रॉप झालाय. जीवदान मिळालं इथे प्रताप सकपाळला. मागील देखील मॅच मध्ये जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा फायदा त्याने घेतला आणि या देखील मॅच मध्ये तिसऱ्या षटकामध्ये ते जीवदान. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 धावा धाव फलकावरती लागल्यात. जबरदस्त बॅटिंग. नेहमीच बहुमान चर्चेमध्ये असलेला आणि सध्या केएससी क्रीडा प्रतिष्ठानमध्ये टॉपचा खेळाडू, टॉपचा बॅटर म्हणून प्रतापकडे आपण पाहतो. नेक्स्ट बॉल सूरजचा. ओहो, बॉल टप्पा पडला, खाली राहिलाय. रन इथे देखील मिळेल. एक सिंगल धाव पाईच्या माध्यमातून. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आपण ऍड करतोय. चांगली बॉलिंग बी म्हणेन, कारण का ज्या पद्धतीने पहिला बॉल वाईट टाकला होता, त्याच्यानंतर षटकाराला एक सिंगल, त्याच्यानंतर 2 आणि आता सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला तर त्याचं म्हणणं आहे की 57 होऊ, परंतु कधी कधी प्रोजेक्ट स्कोर आहे देखील वर खाली होत असतो. 48 धावा धाव फलकावरती. काही बॉलचा बॉल सखी शिल्लक बाकी आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकलाय. वा वा वा, काय कमालीची बॉलिंग. जे पहिल्या सुरुवातीला 2 गोलंदाजांना करता आलं नाहीये, ते काम सध्या सूरज करतोय. 48 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असणार आहे. केएससी क्रीडा प्रतिष्ठान जे अंतर्गत शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान इरणे बुद्रुक यांची स्पर्धा आपण पाहत आहोत. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. बॉलला सोडून दिले प्रतापने. सिंगल धाव इथे प्राप्त होते. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये 49 धावा इथे जमा झाल्यात. मोठा फटका आला तर 55 धावा होतील, परंतु अद्याप चांगला खेळ केलेला आहे. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा बॉल. सूरज तयार. शेवटचा बॉल देखील खराब आहे. म्हणजे एक बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत 2 बॉल त्याने टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. टीम जेएमसीसी लाखवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणेवाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी याचं मुख्य व्यासपीठावरती. टोटल झाले धाव फलकावरती 50 धावा इथे क्रॉस होतील का? हो होतील. ऑन साईडला बॉल अटेंड केलंय. शंकर दादा आहेत तिथे. सिंगल धाव इथे प्राप्त होते. सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा तर आलेल्या आहेत. तिसरीचा कॉल करतायत आणि बघता बघता 3 धावा पूर्ण होतील का? नाही. फलंदाजी ते बाद झालेला आहे. 52 धावा धाव फलकावरती लागल्या. 53 धावांचं मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि या पाठलाग आता कशा पद्धतीने होणार आहे. खास करून साहिल जाधवला मैदानाच्या आतमध्ये थांबणं महत्वाचं आहे, परंतु वेगावरती स्वार होत असताना चांगली ते बॉलिंग अटॅक देखील आपल्याला लाखोड बी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. जाऊया आपण करूया टॉस. जेएमसीसी लाखवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये तोरणेवाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि टॉस करा. प्रताप सकपाळ 12 बॉल 26 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. सुशांत आपण पाहिलं तर 6 बॉल 19 धावा त्याच्या बॅटमधनं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. दुसऱ्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये आता 14 आल्या. चांगली ते सूरजने चांगली बॉलिंग केलेली आहे या मॅच मध्ये. धावांना अगदी रोख लावण्याचा प्रयत्न केला. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा धावा येताना पाहिल्यात. करूया आपण टॉस. महत्वपूर्ण टॉस असणार आहे. टीमचा इथे कॅप्टन प्रशांत आपल्याला तोरणेवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि जेएमसीसी लाखवडे टीमचा कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच याने टॉस करून घ्या.
चला आपण टॉस करतोय पावड्यांच्या शुभ असते. टॉस तोरणेवाडी आणि जेएमसीसी लाकवडे. टॉस जिंकलाय ते कोणी? जेएमसीसी लाकवड ए संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे आम्ही फिल्डिंग करू. चला बॅटिंग लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. साहिल जाधव ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि तोच आता बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. मोठी मॅच असणार आहे. मोठं टार्गेट 53 धावा जमा करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल आणि त्या पद्धतीची बॅटिंग होणं तितकं महत्त्वाचं असणार आहे. जबरदस्त स्पर्धा क्रमांक 7. पहिली स्पर्धा सुपर डुपर हिट राहिली आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्पर्धा चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीनं सुपर डुपर हिट राहत आहेत. KSKचा आपण क्रिकेट पाहतोय. सातारा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर नवीमध्ये प्रवास. मग काही खेळाडू गावावरून येतात, काही आमचे मान्यवर देखील ग्रामस्थ गावावरून येतात, या स्पर्धेचा आस्वाद घेतात आणि आपले जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम हे आमचे ग्रामस्थ करत असतात. आपण सकाळपासून पाहतोय उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला, त्याच्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. आज स्वातंत्र्य दिन 80वा आपण खरं तर साजरा करत आहोत. प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक गावाच्या शाळेमध्ये, मग कोणी ऑफिसमध्ये करतो. आज अभिमानास्पद अर्थात आपला दिवस आहे. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण भारताचे नागरिक आहोत. जाऊया आपण मागच्या दिशेनं. 53 धावा जमा करायचे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव आणि त्याच्या समेत आपण पाहिलं तर शुभम जाधव दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरतील मागच्या मॅच मध्ये फक्त वेग धारण केला होता तो ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. ज्ञानेश्वर जबरदस्त गोलंदाज आहेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगला त्यांना वेग भेटलाय. पहिला बॉल उचललाय, फटका फसला इथे युवराज बॉलच्या खाली. काय घडेल? ओहो हो हो, हे प्रभू, हे जगन्नाथम, ये हरिनंदनम, ये क्या हुआ. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं आणि या जीवनदानाचा फायदा घेणार आहे का साहिल जाधवला? जीवनदान मोठी गोष्ट आहे देवसर टीमसाठी. साहिल जाधवचं राहणं मैदानाच्या आतमध्ये. जे प्रताप सकपाळने काम केलं ते काम करू शकतो साहिल जाधव. कित्येक वेळा त्याने हा पराक्रम केलेला आहे. नेक्स्ट बॉल. साहिल जाधव पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, कॅचचा कॉल. पुन्हा एकदा सकाळी मला वाटते डोक्याला लावलेलं तेल हे मला वाटते कदाचित राहिलं, मला वाटते हाताला, किंबहुना आंघोळ करताना साबण जो लावलाय तो देखील राहिला असेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये कॅचेस ड्रॉप होतात कारण का हा बॉल तुमच्याकडे लवकर येतो आणि तितकंच जजमेंट नव्हतं. तुमचे हात ओले असतात, बॉल ओला असतो आणि तेव्हा तेव्हा अशा कॅचेस घेणं, सोप्या कॅचेस देखील अवघड होताना पाहायला मिळतात. आणि या 2 कॅचेस सोडल्यात आणि याही देखील बॉलवरती त्याने 2 धावा इथे आणलेले आहेत. नेक्स्ट बॉल ज्ञानेश्वर. ओ चांगला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला या बॉलला. 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नवी संजीवनी खरं तर या मराठी भाषेला दिली होती आणि आज खरं तर ज्ञानेश्वर सध्या चांगली बॉलिंग करतोय. नवी संजीवनी पुन्हा एकदा 2 वेळा दिली होती. हा बॉल अतिवेग होता. 5 धावा धाव फलकावरती. मोठं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणखीन बऱ्याच धावांची गरज आहे. 2 जीवदान मिळालेले आहे साहिल जाधवला. त्या जीवदानाचा फायदा तो घेणार का? टॅप केलं या बॉलला इथे पाठवलं लॉन्गऑन मध्ये. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. एक सिंगल मिलते. इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला, इक्का दुक्का से मैच नहीं बनने वाला, इक्का दुक्का से आप जीत नहीं सकते. मैच को जीतना है, उस मंजिल तक जाना है तो लगाइए 10 का दाम और लगाइए 4 छक्के, तब इस मैच को मुकम्मल कंप्लीट कर सकते. परंतु इथे एक सिंगल धाव येते आणि प्रथम स्ट्राईकिंगला आता शुभम मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. याही देखील मॅच मध्ये चांगला खेळ करायचा आहे. बॉलला यू टर्न केलाय परंतु फटका बसलाय आणि मी आता हेच म्हणेन की हात पाटलेत असं वाटतंय. हेच म्हणावं लागेल कारण का 3 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. नवी संजीवनी प्रत्येक आता या दोन्ही बॅटरला मिळालेले आहे. ज्ञानेश्वर चांगले प्रयत्न करतोय परंतु प्रश्नांना येत नाहीये. जेव्हा तुम्ही गोलंदाजी चांगली करता, फिल्डिंग जर चांगली झाली तर गोलंदाजाचा एक ऊर्जा वाढते. परंतु इथे ऊर्जा वाढलेली आहे परंतु कॅचेस देखील ड्रॉप झालेले आहेत. ओ हो, स्कूप बाहेर काढलाय. नो लुक, फटका सुसाट आहे. बॉल चालय ते सीमारेषेच्या बाहेर. मन बना लिया, रास्ता ढूंढ लिया. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅटमधून आलाय एक टॉप क्वालिटीचा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
कडक शॉट, लोवर फुल टॉस बॉल होता, बॉलला येऊ दिलं, जागा बनवली आणि बॉलला देखील जागा दाखवलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागले त्या 13-12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 40 धाब्यांची. जीवनदान मिळालं आणि शेवटच्या बॉलवरती त्याने हॅपी एंड केलंय साहिल जाधवने. दोन्ही फलंदाज चर्चा करतायत. जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हाच तर एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करता. काय झालं दादा, बॉल हवाय का? 13 धावा झालेल्या आहेत. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. तेरा धावा झाल्यात. बरोबर आहे, 13 आहेत. युवराज तुमचा 12वा खेळाडू आहे आमच्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती आल्यात. युवराज आलेला आहे फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाला संबोगलं जातं. तोच गोलंदाज आलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं. आणि जेव्हा जेव्हा 180चं मैदान असतं प्रामुख्याने आम्ही युवराजचा अनेक वेळा मी उल्लेख करतो. तोच युवराज बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल इथे युवराजचा डॉटरला आहे. फिरकीचा जादूगर आहे. एसटी रक्षक अगदी एसट्यांच्या जवळ आहेत. त्याच्यामुळं फलंदाजाला ती बुंबा दिली जाणार नाहीये की तुम्ही फुटवरचा वापर कराल. आणि फुटवरचा वापर करायचा आहे तर योग्य बॉलवरती टायमिंग होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बॉलला फॉलो केलं, फटका इथे फसला गेलाय. सिंगल धाव इथे प्राप्त होईल. ओ माय गॉड. आणि इथे आता चांगलं इथे प्रयत्न चांगला इथे केला होता. चांगला सूर इथे पाहायला मिळाला. परंतु तब्बल एकूण 4 कॅचेस सुटलेला देखील आहेत. 14 धावा धाव फलकावरती. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ सेमीफायनल मध्ये पात्र होणार आहे. आणि परंतु ही लढाई जिंकणं तितकीच महत्वाचं आहे. 10 बॉल 39 धाब्यांची आवश्यकता. शक्य अशक्य नाही अशी कोणती गोष्ट. मेहनत कराल तर तुम्ही जिंकाल. फटका फसलाय आणि बॉल निघाला सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक पडला, त्याच्यानंतर बॉल देखील धबकलाय. बॉल चला सीमा पार आलाय साहिलच्या बॅटमधून. चौकार. साहिल साहिल साहिल. ऑन साईडला साहिल, लेग साईडला साहिल, ऑफ साईडला साहिल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये साहिल फिल्डर होते. पाय घसरला नाही तर पाय पसरला आणि तिथून 4 धावेसाठी बॉल देखील घसरलाय. 4 धावा आल्यात. 18 धावा. 9 बॉल 35 ची मॅच. युवराजवरती आता आक्रमण केलंय. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल युवराजने चांगला टाकला होता. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख आहे. साहिल जाधव. चांगला बॉल आणखीन लिटकट करण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉल चाललाय. सिंगल धाव इथे देखील मिळते बाईच्या माध्यमातून. सिंगल धावची मदत, सिंगल धावचं योगदान. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी बऱ्याच धावा हव्यात. म्हणजे जो आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा उंच इमारती आहेत आणि तशीच धावसंख्या लागवड संघाने जमा केले. आणि ही जर धावसंख्या जर तुम्हाला जमा करायची आहे, त्या धावेच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं तर चांगले बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. 8 बॉल 34 धाव्यांची गरज आहे. परंतु या दोन्ही बॉलवरती 2 षटकार हवेत. देवसर टीमला मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताय. थोडासा दबाव असतो. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला हिट करावं लागतं. पुन्हा एकदा टॅप केलेला आहे. सिंगल धाव इथे मिळते. सिंगल पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. क्रिकेट आहे, अनित्यचा खेळ आहे. कोणत्याही दिशेला टर्न होतो हा आपण कित्येक वेळा पाहिलंय. परंतु असं वाटतं या मॅच मधली हवा निघून गेली. परंतु 1 षटकाचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आणखीन 33 धावांची गरज आहे. या षटकामधला 1 बॉलचा खेळ बाकी. अद्याप आतापर्यंत एकही षटकार या ओव्हरमध्ये आला नाहीये. प्रत्येक गोलंदाज विश्वात्मक कामगिरी केलेली आहे. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. शरीराचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्या त्या 20. 6 बॉल 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 षटकार आणि 1 चौकार. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळणं तितकंच महत्वाचं आहे.
चला घाई करायची आहे, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण का एक दिवसाची स्पर्धा आहे. कधी पाऊस आला तर थोडीशी खेळपट्टी मंदावली जाते, खेळ थोडासा आपला प्रत्येकाचा थोडासा धीमा स्लो होतो. 33व्यात युवराजचं चांगलं षटक राहिलं आणि त्याचा बॉलिंग ट्रॅकवरती कोण आलंय? सुशांत आलेला आहे, प्रतीक आलेला आहे. 20 धाबा धावपलकावरती. चला याच्यानंतरची होणारी मॅच जेएमसीसी लाकवड ए संघ असणार आहे त्यांच्या विरोधामध्ये तोरणेवाडी. लाकवड टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. टोटल झाले त्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये अशी कोणती शक्य नाहीये. 99% तुम्हाला मेहनत करावी लागते आणि 1% असतो तो तुमचं नशीब असतो, परंतु इथे आता मेहनत करावी लागेल. चला पहिला बॉल प्रतीकचा, 33 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिला बॉल, ओहो काय फटका इथे सजवलाय. बॅडमिंटन स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर, उडान है लंबी गगन चुंबी. साहिलच्या बॅटमधून षटकार. साहिल 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 हे करू शकतो आणि साहिलला आता खरं तर हिरो बनण्याची संधी आलेली आहे आणि तो आता हिरो बनेल का या मॅच मध्ये? पहिल्याच बॉलवरती षटकार आला, लगेच नयन सकपाळ त्याच्या जवळ आलेत, कारण का चांगला इथे टॅपचा शॉट पाहायला मिळालाय. बॅडमिंटन स्ट्रोक साहिलच्या बॅटमधून आलाय. 26 धाबा, 5 बॉल, 27 धाब्यांची गरज आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर हलका हलका पाऊस देखील पडतोय. बॉलर तयार. आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे लगावला जातोय. 4 मिळतील का? हो 4 मिळतायत. आलाय तो चौकार. टाळ्यांचा गजर होतोय आणि आता गोलंदाज प्रत्येक आपल्याला दबावच्या छायेखाली पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री रोहनजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पहिला चौकार, आता चौकार लॉंगऑन मध्ये आलाय. आता 4 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 मोठे विकेट मारायचे, टीमला जिंकून द्यायचं आहे. हा जर कारनामा केला तर प्रत्येकाच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपला स्टेटसला साहिलचा राहणार आहे. नेक्स्ट बॉल सोडून दिलाय. बॉल व्हाईट बॉलचा कॉल इथे. पूर्णपणे आता दबाव आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही टर्न होऊ शकतो. म्हणतात ना रंग बदलणारा सरडा. पॉलिटिक्स जैसा रंग बदलता है, क्रिकेट जैसा रंग बदलता है. ये क्रिकेट है, ये क्रिकेट कभी भी किसी भी वक्त कहां पे भी बदल सकता है. आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. मॅच जिंकू शकते देवसर टीम. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रत्येक बॉल महत्वाचा राहील. फटका बसलाय परंतु नाही जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. साहिल जाधवच्या बॅटमध्ये इथे आणखीन येते कडक प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला इथे. धक्का कक्का कक्का छरान. जबरदस्त इथे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हलकासा पाऊस आलाय, रिमझिम सरी आणि त्याच्यामध्ये तुफान मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधवची बॅटिंग पाहायला मिळते. एक लवचिकता कसा असावा, एक प्रॉपर खेळाडू कसा असावा हे साहिल जाधवनं सांगून दिलंय. आणि आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धाब्यांची गरज आहे. युवराज देखील जवळ आलाय, प्रतीकचा प्रताप देखील जवळ आलाय आणि आता त्याला सांगितलं जातंय की टप्प्यावरती ताबा ठेव, टप्प्यावरती नजर ठेव. आणि आता टप्प्यावरती गप्पा मारत असताना साहिलची बॅट या मॅच मध्ये बोलतेय. कडक बॅटिंग. पावसामध्ये थोडंसं अवघड जाणार आहे साहिलला, परंतु हार बाळगायची नाहीये. पुढे जायचं टीमला घेऊन. चांगले प्रयत्न अद्याप आतापर्यंत साहिलने देखील केलेले आहेत. जो जो चांगलं काम करतो त्याचं नामोल्लेख नेहमी होत असतं. मी पहिलं सांगितलंय, एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला प्रताप सकपाळ, परंतु अद्याप आता साहिलने देखील 33 धावा 11 बॉलच्या पाठीमागे जमा केल्या. 300च्या स्ट्राईकने तो बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल प्रतीक तयार. आणखीन इथे चांगला स्ट्रोक, परंतु इथे एक तर सिंगल मिळते. सेकंडचा कॉल झालेला आहे. खेळाडू घसरलेला आहे आणि काय घडेल तर एकच धाव मिळेल. फलंदाज शुभम इथे होईल बाद. शुभमची विकेट येत असताना परंतु काय फाईट केलेले आहे. परंतु आता देवसर टीम म्हणत असेल की एखाद वाईट जाऊन दे किंबहुना नो जाऊन दे, त्याच्यावरती मोठा बिगिट येऊन दे. आणि आता हे पाहू शकाल तुम्ही प्रतापची फिल्डिंग, का बॅलन्स त्याने अगदी पाय घसरला होता, त्याच्यानंतर स्वतःला बॅलन्स मध्ये आणलं. बॉल फेकला गेला, शेअर केला आणि ते फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंधेश दाखल होत आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धाब्यांची गरज आहे.
सामना कोणी जिंको सांगली ते मॅच देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांना काय हवं असं वाटतं तर प्रत्येक मॅच ही चांगली व्हावी आणि ही मॅच देखील त्याच दिशेने चालत असताना 2 बॉल 15ची मॅच. आणखीन एक चांगला फटका साहिल जाधवच्या बॅट मधून. फक्त टायमिंग केलं या बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिलच्या बॅट मधून षटकार. 2 बॉल 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धाव्यांची आवश्यकता. एका जर 9 गेला 9 धावा पळून काढल्या तर मॅचला वळण येईल. एक युटर्न मॅच घेऊ शकते परंतु बाजी कोणते एखादा चांगला बॉल टाकला तर बाजी मारली लाखवत टीमनं आणि सेमीफायनलमध्ये पात्र होणार आहे. परंतु 1 बॉल खेळ बाकी आहे. 1 बॉलचा खेळ बाकी. सोडून दिलाय साहिलने बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आहे. बघा मॅच जिवंत आहे. साहिल देखील हार मानत नाहीये. तो चित आहे. त्याची नजर चांगली असते. 1 बॉल 8 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच या दोन संघांमध्ये. चुरशीची लढत. साहिलने आतापर्यंत 40 धावा जमा केलेल्या आहेत. व्हाईट बॉल तर गेलेला आहे. आता 1 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. काही देखील बॉल व्हाईट जाईल का त्याच्यामध्ये एसआर रन मिळेल का नाही. इथे एकच धाव सिंगल मिळेल परंतु साहिलने या मॅच मध्ये म्हणत जिंकलेत. मॅच जिंकली नाहीये परंतु साहिलचा खेळ दमदार राहिलाय.